पहा आपल्याकडे कपडे नाही असं आहे का आता? नाही. मी अजून पुढे विचारते, महिला वर्ग थोडं खरं बोला बरं का माझ्याशी. आणि तसंही कीर्तनामध्ये सगळ्यांनी खरं बोलायचं असतं, कीर्तनकार सोडून खरं बोलायचं असतं. सगळ्या महिलांनी मला उत्तर द्या, महिन्याचे दिवस किती? महिन्याचे 30, बरोबर आहे ना? आता इकडं पहा की माझ्याकडं. ओ मावशी, मागं अंधारात तुम्ही पण बघा माझ्याकडे. ऐका, महिन्याचे दिवस 30. आता खरं सांगा, प्रत्येकीच्या कपाटामध्ये आपापल्या साड्या किती? हो बाबा, त्या जर गेल्या पंढरपूरला, तुम्हाला काय वाटलं? हा, पंढरपूरला रोज एक साडी घातली तरी परत डबल येणार नाही एवढ्या साड्या आहेत. खरे का? हा, तरी मला यांचा फार टेन्शन येतो. गावात यात्रा निघू दे, एखाद्या घरात लग्न निघू दे, एखाद्याची पूजा निघू दे, यांचं एकच गाणं, नेसायला साडी नाही, नेसायला साडी नाही. कपाट उघडला का यातली कुठली न्यूज? किती टेन्शन तरी मला. ऐका, सगळं आहे पण तरी सुद्धा माणसाकडे समाधान राहिलं नाही. जगण्याकरता काय लागतं? ऐका वारकरी बाबा, मला तरी असं वाटतं इथं बसलेल्या प्रत्येकाचं, कुणाचं साधा असेल, कुणाचं स्लॅबचं असेल, कुणाचं कौलाचं असेल, पण घर नाही असं इथं कोणी आहे का? बरं, सगळ्यांना घर आहे ना, तोडकं मोडकं का होईना, तो प्रत्येकाकडे घर. बोला, आहे इकडं पहा. काय होतं तुकोबाला यांकडा बाबा? काहीच नव्हतं. पाहुणे घराशी आजी आले ऋषीचे, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. महाराज म्हटले, आमच्या घरामध्ये मोडक्या जर्जरा, आमच्या घरामध्ये मोडक्या बाजा म्हणजे खाटा, मोडक्या खाटा. आमच्या घरामध्ये पाहुण्यानं यावं, त्याला देण्याकरता आमच्याकडे काहीच नाही. आमच्या घरामध्ये कोणीतरी यावं तर त्याला झोपायला अंतरायला आमच्याकडे काहीच नाही. काही नव्हतं बाबा, तरी सुद्धा महाराजांचं जीवन समाधानी आहे. आपल्याकडे सगळं आहे पण तरी सुद्धा आमच्याकडे समाधान राहिलं नाही. 30 मधल्या मुलांना बीपीच्या गोळ्या खाव्या लागतात. 40 मधली माणसं डायबिटीसचे ऍडिक्ट झाले, बरोबर आहे? 40 मध्ये डॉक्टर त्यांना सांगतोय आता तुम्ही शुगर पासून थोडंसं सावध राहा, आता तुम्हाला साखर खाता येणार नाही. 50 मधली माणसं बाबा हार्ट अटॅकने जाऊ लागली. बोला पटकन, खरंय का कुठे? हा, हे सगळं काही बाबा या ठिकाणी आपल्या बाबतीमध्ये व्हायला लागलं. मग याच्या मागची कारणच आहेत. कारण फक्त एकच आहे, जुन्या माणसांकडे पहा बाबा. या जुन्या माणसांकडे काहीच नव्हतं. पेटी मास्तर, ओ बाबा वय किती हो तुमचं? 75. वा, 75 वर्ष बाबाचं वय, पण तरी सुद्धा बाबा या 75व्या वर्षामध्ये सुद्धा या पेटीच्या स्वरामध्ये आनंद घेतात. ही ताकद परमार्थाची बरं का? ही ताकद परमार्थाची. माणसांचे चेहरे 30 मध्ये 40 मध्ये सुकून गेले गड्या. पण ऐका, 75 वर्षाचा माणूस तुमच्या आमच्या समोर परमार्थामध्ये अजूनही डुलायची अपेक्षा करतोय, अजूनही आनंदाने कीर्तन ऐकण्याकरता पुढे येतोय. 30 मधली 40 मधली मुलं म्हणतात जाऊ पण नको, जाऊ पण नको. कसं व्हायचं? अरे ना, ऐका मी सांगेल तुम्हाला वारकरी बाबा, भगवंतानं देताना आपल्याला सगळं काही दिलंय. मला तरी वाटतं देवाने आपल्यावरती भरपूर मोठी कृपा केली. या मृत्यू लोकामध्ये तुमचा आमचा देह यावा याच्याकरता ज्या देहाचं दान ज्यांनी केलं त्यांना आईबाप असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आईबाप म्हटलं जातं. ऐका, ज्यांच्यामुळे हा मृत्यू लोकामध्ये देह आला ते म्हणजे आपले आईबाप. ऐकताय तुम्ही सगळेजण? या देहामध्ये चैतन्य टाकायचं काम ज्या भगवंतानं केलं वारकरी बाबा, त्याला देव असं म्हटलं जातं. जेणे हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण गाईल गुण तयाचे, तो या भीमरेक्षा केली. तो परमात्मा ज्याने या देहामध्ये चैतन्य टाकायचं काम केलं. सांगेल मी तुम्हाला, देहामध्ये राम नाही याचं काही काम नाही, बरोबर आहे ना? लोक नाव घेत नाही हो. एकदा राम निघून गेले विजय महाराज काय म्हणतात? बॉडीला बाहेर आणा. काय म्हणतात? बॉडी म्हणतात ना, बॉडी. हा, नाव सुद्धा घेत नाही लोक. 5 मिनिटामध्ये आपण बाबा बंद होऊन जातो. 5 मिनिटामध्ये आपलं अस्तित्व संपतं. किती मिनिटात? 5 मिनिटामध्ये. फक्त गावात बातमी कळून द्या गड्या, गेला आपला जीव बस. लोक म्हणणार नाही बाबा अमुक अमुक व्यक्ती गेली. लोक फक्त इतकंच म्हणणार, काय चला चला बॉडी किती वाजता नेणार आहे पुढं? खरे नाही. माता ऐका, ज्या देहामध्ये ज्यांच्यामुळे आपल्याला किंमत आहे त्याला भगवंत असं म्हटलं जातं. काही लोकांना देव मान्य आहे, काही लोकांना देव मान्यच नाही. ते सांगेल तुम्हाला वारकरी बाबा, कधी ना कधी तरी थोडा बारकाईने विचार करा, देवानं आणखी आपल्यावरती काय कृपा केली पाहिजे. गुरुजी शाळेमध्ये एक शिक्षक होते, अत्यंत नास्तिक होते. रोज मुलांना शिकवायचे, ए पोरांनो इकडं पहा, आपण आपल्या हातानं काम करतो, पायानं चालतो, डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो. जगात देव घेऊ तसलं काही नसतं. कोण म्हटले? रुपाली ताई मास्तर, कोण
पोरांना सांगत होते, पोरांनो ऐका, आपण आपल्या हाताने काम करतो, पायाने चालतो, कानाला ऐकतो, डोळ्यानं पाहतो, तोंडानं बोलतो. या जगात देव वगैरे तसलं काहीच नसतं. पोरं बाबा ऐकायची, पोरं शांत बसायची. पण त्या सगळ्या मुलांमध्ये एक वारकऱ्याचं पोरगं होतं. आणि विजय महाराज रोज त्या पोराला वाईट वाटायचं, का बरं आमचे गुरुजी असं म्हणत असतील. ऐका, गुरुजीला ते एक दिवशी पोरगं उभं राहायचं आणि गुरुजींना म्हटलं, गुरुजी आमचे वडील रोज सकाळी हरिपाठ म्हणतात आणि रोज सकाळी हरिपाठामध्ये आमचे बाबा म्हणतात, अव्यक्त निराकार नाहीच्या आकार जे थोडी चराचर हरीची भजे विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला तो या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. आमचे बाबा घरी म्हणतात सृष्टीच्या कणाकणामध्ये तो विठ्ठल व्यापक स्वरूपामध्ये नटलेला आहे. आणि गुरुजी तुम्ही म्हणता जगात देव नाही, असं कसं काय? गुरुजी म्हणले, काय रे माझ्या पुढे आगाऊपणा करतो का? हा उभा उभा राहा म्हटले. दोन छड्या दिल्या बाबा पोराच्या हातावरती. पोराला वाईट वाटलं आणि पोरगं